कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग पेपर फर्स्ट सेमिस्टर 3 मधला प्रिपेरेशन ऑफ कॉस्ट शीटचा 7वा प्रॉब्लेम आणि त्याचं सोल्युशन आज आपण पाहतोय. फर्स्ट प्रॉब्लेम मी एक्सप्लेन करते, त्यानंतर आपण सोल्युशनला सुरुवात करू. प्रॉब्लेम एक्सप्लेन करत असतानाच तुमच्या हातामध्ये पेन्सिल घ्या आणि तुम्ही लिहिलेल्या प्रॉब्लेमवर मार्किंग करून घ्या. ही मार्किंग आपण कोणता खर्च कोणत्या हेडिंगच्या अंडर येतो त्याची मार्किंग करणार आहोत. फर्स्ट आयटम आहे फॉलोइंग डाटा अवेलेबल फ्रॉम गीता इंडस्ट्रीज फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. फर्स्ट आयटम आहे कॉस्ट ऑफ ऑपरेटिंग मटेरियल. स्टॉक ऑफ ऑपरेटिंग मटेरियल. स्टॉक ऑफ ऑपरेटिंग मटेरियल म्हणजे तारीख दिलेली पुढे 1 एप्रिल 2018 हा ओपनिंग स्टॉक आहे. ओपनिंग स्टॉक जर असेल प्रॉब्लेममध्ये तर कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम काढावे लागते. काही प्रॉब्लेममध्ये तुम्हाला डायरेक्ट सांगितलं जाईल की प्रिपेअर अ कॉस्ट शीट शोईंग आणि पुढे मग कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम, त्यानंतर प्राइम कॉस्ट, फॅक्टरी कॉस्ट अशी नावे पण दिली जातात. आणि ज्या प्रॉब्लेममध्ये फक्त सांगितलं असेल प्रिपेअर अ कॉस्ट शीट तर तुम्ही जी नावं द्यायची आहेत मग फॅक्टरी कॉस्ट किंवा वर्क कॉस्ट द्यायचं, त्यानंतर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वगैरे ही तुम्ही तुमच्या मनाने देऊ शकता. पण स्पेसिफिक उल्लेख केलेला असेल प्रॉब्लेममध्ये तर त्यानुसारच सगळे हेडिंग आली पाहिजे जे नावं आहेत टोटलचे ते. मग फर्स्ट आयटम आहे स्टॉक. ओपनिंग स्टॉक आहे ऑपरेटिंग मटेरियलचा. तर हा यापासून आपण सुरुवात करणार आणि कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम काढणार. मग कॉस्ट ऑफ मटेरियलचा कंझ्युमचा जो फॉर्म्युला आहे ओपनिंग स्टॉकमध्ये परचेसेस ॲड करायचे, त्यानंतर एक्सपेन्सेस ऑन परचेसेस ॲड करायचे आणि क्लोजिंग स्टॉक माल रिटर्न केलेला असेल परचेस रिटर्न तर तो लेस करायचा किंवा सेल ऑफ स्क्रॅप असेल तर लेस करायचा. त्या फॉर्म्युल्यानुसार जाऊ आपण. फर्स्ट स्टॉक ऑफ ऑपरेटिंग मटेरियलला DM ची मार्किंग करा डायरेक्ट मटेरियलसाठी. त्यानंतर वेजेस पेड टू डायरेक्ट वर्कर. डायरेक्ट वर्कर म्हटलेलं आहे म्हणजे डायरेक्ट वेजेस आहे, DW ची मार्किंग करा. त्यानंतर इंटरिम डिव्हिडंड पेड. इंटरिम डिव्हिडंड अंतरिम लाभांश. अंतरिम लाभांश हा शेअर्स जे असतात त्या शेअर होल्डरला त्यांच्या शेअर्सवर दिला जातो. मग याचा आणि कॉस्ट शीटचा काही संबंध नाहीये म्हणजे हा नॉन कॉस्ट आयटम आहे. मग याला स्टार किंवा फुली करा. त्यानंतर परचेस ऑफ रॉ मटेरियल हा ओपनिंग स्टॉक मध्ये ऍड करणार आहोत आपण म्हणून DM ची मार्किंग करा. हिटिंग अँड लाइटिंग. हिट आणि लाईट ही फॅक्टरीमध्ये लागते. हाच जर शब्द उलटा असता म्हणजे लाइटिंग अँड हिटिंग असता तर आपल्याला ऑफिसला घ्यावा लागला असता, कारण फर्स्ट पहिला जो शब्द असतो त्यावरून आपण तो कुठल्या हेडिंगच्या अंडर जाईल ते ठरवत असतो. पण हिटिंग शब्द पहिला आलाय म्हणून फॅक्टरी ओव्हरहेडसाठी F ची मार्किंग करा. त्यानंतर काउंटिंग हाऊस सॅलरी ऑफिस ओव्हरहेड आहे, O ची मार्किंग करा. त्यानंतर कॅरेज अँड कार्टेज ऑन परचेस ऑफ रॉ मटेरियल म्हटलंय म्हणजे एक्सपेन्सेस ऑन परचेसेस आहे, EP ची मार्किंग करा. EP ची मार्किंग करा. त्यानंतर कमिशन ऑन सेल्स. कमिशन ऑन सेल्स. सेल्स शब्द आलाय कमिशन आहे म्हणजे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनशी रिलेटेड आहे, S ची मार्किंग करा. वेजेस पेएबल. पेएबल म्हणजे आउटस्टँडिंग, DW ची मार्किंग करा. टेक्निकल डायरेक्टर्स फीज. टेक्निकल डायरेक्टर हा फॅक्टरीमध्ये वापरला जातो, F ची मार्किंग करा. स्टॉक ऑफ ऑपरेटिंग मटेरियल ॲज ऑन 31 मार्च 2019. क्लोजिंग स्टॉक आहे हा कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम काढताना आपण लेस करणार आहोत म्हणून DM ची मार्किंग करा. त्यानंतर शोरूम एक्सपेन्सेस. शोरूम सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन साठी वापरलं जातं त्यामुळे S ची मार्किंग करा. S ची मार्किंग करा. एस्टॅब्लिशमेंट ऑन कॉस्ट. ऑफिस ओव्हरहेड्स आहेत, एस्टॅब्लिशमेंट म्हणजे आस्थापना, O ची मार्किंग करा. शेअर ट्रान्सफर फीज हा नॉन कॉस्ट आयटम आहे, स्टार करा किंवा फुली मारा. एक्सपेन्सेस ऑफ टेस्टिंग लॅब. टेस्टिंग लॅबचा जो खर्च आहे तो पण फॅक्टरीशी रिलेटेड आहे, F ची मार्किंग करा. ब्रांच ऑफिस एक्सपेन्सेस ऑफिसशी रिलेटेड आहे, O ची मार्किंग करा. आफ्टर सेल्स सर्व्हिस एक्सपेन्सेस विक्रोत्तर ज्या सेवा पुरवल्या जातात त्याचा खर्च सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनशी रिलेटेड आहे, S ची मार्किंग करा.
आणि लास्टला सेलिंग प्राइस म्हणजे सेल्स दिलेले आहेत त्याला आपण मार्किंग करत नाही. खाली सांगितलंय प्रिपेअर कॉस्ट शीट. कॉस्ट शीट तर आपल्याला तयार करायचंच आहे. ऑल्सो कॅल्क्युलेट द पर्सेंटेज ऑफ. टक्केवारी काढायची. कशाची टक्केवारी काढायची आहे? तर फॅक्टरी ओव्हरहेड टू डायरेक्ट वेजेस. फॅक्टरी ओव्हरहेडची टक्केवारी डायरेक्ट वेजेसच्या प्रमाणात काढायची आहे. त्यानंतर ऑफिस ऑन कॉस्ट टू वर्क कॉस्ट. ऑफिस ऑन कॉस्टची वर्क कॉस्टची टक्केवारी काढायची, म्हणजेच ऑफिस ओव्हरहेडची वर्क कॉस्टची टक्केवारी काढायची आहे. आणि सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस टू कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. हे पर्सेंटेज कशासाठी काढायचे आहेत? तर कॉस्टशीटचे प्रॉब्लेम संपल्यानंतर आपल्याला एस्टिमेट, कोटेशन आणि टेंडर हे शिकायचं आहे. तर ज्या वेळेला एस्टिमेट, कोटेशन किंवा टेंडर तयार करायचं असतं त्यावेळेला आपल्याला ही पर्सेंटेज गरजेचे असतात. म्हणून हे कॉस्टशीटच्याच प्रॉब्लेममध्ये आपल्याला अभ्यासण्यासाठी आहे. मग हे पर्सेंटेज आपण कॉस्टशीटचा पूर्ण प्रॉब्लेम सोडवल्यानंतर वर्किंग नोटमध्ये कॅल्क्युलेट करणार आहोत. फर्स्ट कॉस्टशीट टाका सर्वांनी. वरती नाव द्या. इन द बुक्स ऑफ गीता इंडस्ट्रीज लिमिटेड स्टेटमेंट ऑफ कॉस्ट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. 3 कॉलम करा. पर्टिक्युलर अमाऊंट रुपीज इनर कॉलम आणि आउटर कॉलम. सुरुवात आपण स्टॉक ऑफ ऑपरेटिंग मटेरियलने करणार आहोत. जो ओपनिंग स्टॉक दिलेला आहे त्यापासून सुरुवात करायची आहे. आधी ओपनिंग स्टॉक घ्या. रॉ मटेरियल लिहा, नाहीतर ऑपरेटिंग मटेरियल लिहा. ओपनिंग स्टॉक घ्या. इनर कॉलमला 30,000. ऍड परचेस ऑफ रॉ मटेरियल, ज्याला आपण DM ची मार्किंग केलेली आहे. त्यामध्ये बघा स्टॉक ऑफ ऑपरेटिंग मटेरियल 30,000, नंतर परचेस ऑफ रॉ मटेरियल 87,000. त्यानंतर हा क्लोजिंग स्टॉक आहे तो आपण लेस करणार आहोत. आणि EP म्हणजे एक्सपेन्सेस ऑन परचेसेस पण 3,000 रुपये कॅरेज अँड कार्टेजचे ऍड करायचे. मग या ओपनिंग स्टॉक ऑफ ऑपरेटिंग मटेरियल किंवा रॉ मटेरियल 30,000, ऍड परचेस ऑफ रॉ मटेरियल 87,000, ऍड एक्सपेन्सेस ऑन परचेसेस, त्यामध्ये कॅरेज अँड कार्टेज 3,000. अगोदर या तिन्हींची बेरीज करून घ्या आणि त्यानंतर त्यातून क्लोजिंग स्टॉक जो आहे तो लेस करा. तिन्हींची बेरीज येते 1,20,000 लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल 40,000 लेस करून कॉस्ट ऑफ रॉ मटेरियल कंझ्युम आलेला आहे 80,000. कॉस्ट ऑफ रॉ मटेरियल कंझ्युम आलेला आहे 80,000. कॉस्ट ऑफ रॉ मटेरियल कंझ्युम 80,000 आलेली आहे 80,000. त्यामध्ये ऍड करा डायरेक्ट वेजेस आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस. त्यासाठी आपण मार्किंग केलेली आहे. डायरेक्ट वेजेसची जी मार्किंग आहे ती पहा. वेजेस पेड टू डायरेक्ट वर्कर 55,000 आणि वेजेस पेएबल 5,000. त्यानंतर डायरेक्ट एक्सपेन्सेसची मार्किंग बघा कुठे आहे का? डायरेक्ट एक्सपेन्सेस प्रॉब्लेम मध्ये दिलेले नाही. फक्त वेजेस जे आहेत ते ऍड करूया. ऍड डायरेक्ट वेजेस डॅश करून खालच्या ओळीवर वेजेस पेड टू डायरेक्ट वर्कर 55,000 आणि वेजेस पेएबल 5,000 ऍड करा. ऍड करून आउटरला घ्या 60,000. एक्सपेन्सेस नाहीये त्यामुळे कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम आणि डायरेक्ट वेजेसची बेरीज करा. तिला म्हणा प्राइम कॉस्ट. ती इनर कॉलमला पण घ्या आणि आउटर कॉलमला पण घ्या. प्राइम कॉस्ट आली 1,40,000. त्यानंतर त्यामध्ये फॅक्टरी ओव्हरहेड्स, फॅक्टरीशी रिलेटेड खर्च ज्याला आपण F ची मार्किंग केलेली आहे ते ऍड करू. हिटिंग अँड लाइटिंग 6,000, देन टेक्निकल डायरेक्टर्स फीज 10,000,
देन एक्सपेन्सेस ऑफ टेस्टिंग लॅब 4000. 3 एक्सपेन्सेस आहेत, ॲड करूया. ॲड फॅक्टरी ओव्हरहेड्स, हिटिंग अँड लाइटिंग. आता पर्टिक्युलरच्या कॉलममध्ये घ्या. तुम्ही डायरेक्ट इनर कॉलमला लिहिलं तरी चालतं, पण पर्टिक्युलरच्या कॉलममध्ये आपण का घेतोय? कारण की आपल्याला काही पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायला सांगितलेत आणि ते पर्सेंटेज कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला ऑफ फॅक्टरी ओव्हरहेड, ऑफिस ओव्हरहेड आणि सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेडची बेरीज आवश्यक आहे, म्हणून आपण पर्टिक्युलरच्या कॉलममध्ये घेतोय. टेक्निकल डायरेक्टर्स फीज 10,000 पर्टिक्युलरमध्ये आणि एक्सपेन्सेस ऑफ टेस्टिंग लॅब 4000 पर्टिक्युलरमध्ये. तिन्हींची बेरीज करून इनर कॉलमला घ्या 20,000 आणि 1,40,000 जी प्राइम कॉस्ट होती तिच्यामध्ये फॅक्टरी ओव्हरहेड्सचे 20,000 रुपये ॲड करा. ॲड करून जी येते ती आहे फॅक्टरी कॉस्ट 1,60,000. इनरला पण घ्या आणि आउटरला पण दाखवा. त्यानंतर ॲड करा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड, ज्याला आपण ओ ची मार्किंग केलेली आहे ऑफिस ओव्हरहेड म्हणून. काउंटिंग हाऊस सॅलरी 20,000. देन एस्टॅब्लिशमेंट ऑन कॉस्ट 12,000. देन ब्रांच ऑफिस एक्सपेन्सेस 8,000. 3 आयटम आहेत, ॲड करा. काउंटिंग हाऊस सॅलरी पर्टिक्युलरमध्ये घ्या 20,000. एस्टॅब्लिशमेंट ऑन कॉस्ट 12,000 पर्टिक्युलरमध्येच. ब्रांच ऑफिस एक्सपेन्सेस 8,000. तिन्हींची बेरीज करा. आउटरला घ्या 40,000 म्हणजे इनर कॉलमला आणि 1,60,000 रुपये जी तुमची फॅक्टरी कॉस्ट किंवा वर्क कॉस्ट आलेली होती तिच्यामध्ये 40,000 रुपये ऑफिस ओव्हरहेड किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेडचे ॲड करा. ॲड करून जी येते ती आहे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, ती आलेली आहे 2 लाख रुपये. त्यानंतर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनशी रिलेटेड जे खर्च आहेत ते ॲड करा. ॲड सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. प्रॉब्लेममध्ये एस ची मार्किंग केलेली आहे. कमिशन ऑन सेल्स 5,000. देन शोरूम एक्सपेन्सेस 7,000. देन आफ्टर सेल्स सर्व्हिस एक्सपेन्सेस 8,000. ॲड करा. कमिशन ऑन सेल्स पर्टिक्युलरमध्ये 5,000, शोरूम एक्सपेन्सेस 7,000 अँड आफ्टर सेल्स सर्व्हिस एक्सपेन्सेस 8,000. तिन्हींची बेरीज करून इनर कॉलमला 20,000 ॲड करून जी येते आहे ती टोटल कॉस्ट 2,20,000. 2,20,000. एक ओळ सोडून प्रॉब्लेममध्ये दिलेली सेलिंग प्राइस किंवा सेल्स लिहा, ते आहेत 2,50,000 रुपये. मधल्या ओळीवर ॲड प्रॉफिट, दोन्हींचा डिफरन्स, सेल्समधून टोटल कॉस्ट मायनस करा, जो शिल्लक राहील तो आहे प्रॉफिट, तो येतोय 30,000. इथे आपलं कॉस्ट शीट कंप्लीट झालेलं आहे. पुन्हा एकदा पाहून घ्या. आपण प्रॉब्लेमची मार्किंग केलेली आहे, कोणते खर्च कोणत्या हेडिंगच्या अंडर येतील ते. त्यानंतर आपल्याला कॉस्ट शीट तर तयार करायचंच आहे, पण आणखी काही 3 कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत, ती आपण वर्किंग नोटमध्ये करणार आहोत. फर्स्ट आपण कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम कॅल्क्युलेट केली. ओपनिंग स्टॉक घेतला ऑपरेटिंग मटेरियलचा, त्यामध्ये परचेसेस ॲड केले, त्यानंतर एक्सपेन्सेस ऑन परचेसेस ॲड केले आणि क्लोजिंग स्टॉक मायनस करून कॉस्ट ऑफ रॉ मटेरियल कंझ्युम काढला. त्यानंतर डायरेक्ट वेजेस ॲड केले. डायरेक्ट वेजेस ॲड करून प्राइम कॉस्ट कॅल्क्युलेट केली, ती आली 1,40,000. ऑफिसशी फॅक्टरीशी रिलेटेड जे खर्च होते ते ॲड केले. हिटिंग अँड लाइटिंग, टेक्निकल डायरेक्टर्स फीज, एक्सपेन्सेस ऑफ टेस्टिंग लॅब ॲड करून टोटल फॅक्टरी ओव्हरहेड जे आहेत ते आहेत 20,000, ते ॲड केले. प्राइम कॉस्टमध्ये फॅक्टरी कॉस्ट आली 1,60,000. त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड म्हणजे ऑफिसशी रिलेटेड खर्च ॲड केले. काउंटिंग हाऊस सॅलरी, एस्टॅब्लिशमेंट ऑन कॉस्ट आणि ब्रांच ऑफिस एक्सपेन्सेस टोटल आली ऑफिस ओव्हरहेडची 40,000, ती फॅक्टरी कॉस्टमध्ये ॲड केली. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आलेली आहे 2 लाख. त्यानंतर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनशी रिलेटेड खर्च ॲड केले. कमिशन ऑन सेल्स, शोरूम एक्सपेन्सेस, आफ्टर सेल्स सर्व्हिस एक्सपेन्सेस. टोटल सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड आले 20,000, ते
ऍड केले आणि टोटल कॉस्ट आली 2,20,000. एक ओळ सोडून सेल्स लिहिले 2,50,000 रुपये आणि सेल्स मधून टोटल कॉस्ट मायनस करून मधल्या ओळीवर प्रॉफिट लिहिला, ऍड प्रॉफिट 30,000 30,000 रुपये. इथे कॉस्ट शीट कंप्लीट झालेला आहे. आता जे एक्स्ट्राचे कॅल्क्युलेशन्स आहेत ते घ्या. फर्स्ट कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे ते आहे कॅल्क्युलेशन ऑफ फॅक्टरी ओव्हरहेड्स टू डायरेक्ट वेजेस. कॅल्क्युलेशन ऑफ फॅक्टरी ओव्हरहेड्स टू डायरेक्ट वेजेस. आता हा जो शब्द आहे तो फिरवून लिहायचा. फिरवून लिहायचा म्हणजे काय, तर फॅक्टरी ओव्हरहेड टू डायरेक्ट वेजेस शब्द आहे. मग डायरेक्ट वेजेस अगोदर घ्यायचे. मग डायरेक्ट वेजेस 60,000 आहे. कुठून घेतले आपण 60,000, तर आपल्या कॉस्ट शीट मधून घेतलेले आहेत. कॉस्ट शीट मध्ये डायरेक्ट वेजेस बघा, डायरेक्ट वेजेस 2 वेजेस होते, एक आउटस्टँडिंग होते आणि एक वेजेस पेड टू डायरेक्ट वर्कर होते. दोन्हींची बेरीज 60,000 आलेली आहे. ते 60,000 रुपये घेतलेत. आणि फॅक्टरी कॉस्ट आहे 1,60,000. फॅक्टरी कॉस्ट नाही विचारलेली, फॅक्टरी ओव्हरहेड्स विचारलेत. मग फॅक्टरी ओव्हरहेड्स पहा. फॅक्टरी ओव्हरहेडची जी टोटल केलेली आहे आपण ती, या तिन्हींची टोटल ओव्हरहेड्सची ती आहे 20,000. फॅक्टरी कॉस्ट नाही, फॅक्टरी ओव्हरहेड विचारलेलं आहे, त्यामुळे ओव्हरहेड घ्यायचे 20,000. मग बघा कॅल्क्युलेशन केले आपण. फर्स्ट कॅल्क्युलेशन ऑफ फॅक्टरी ओव्हरहेड टू डायरेक्ट वेजेस. डायरेक्ट वेजेसची बेरीज आहे 60,000. इफ ₹60,000, तुम्ही इथे शॉर्ट फॉर्म मध्ये DW लिहिला तरी चालेल, पण तुम्हाला डिटेल्स मध्ये समजावं म्हणून मी डायरेक्ट वेजेस लिहिलेत. इज इक्वल टू ₹20,000 FO लिहिलं तरी चालेल, फॅक्टरी ओव्हरहेड्स. मग 100 किती, 100 का लिहिले, तर पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचे आहेत आपल्याला, म्हणून 100 किती. तिरकस गुणाकार करा. 100 गुणिले 20,000 भागिले 60,000. कॅल्क्युलेशन करून उत्तर येते आपलं 33.33%. त्याचाच अर्थ होतो 1/3. 33.33%. इथे पर्सेंटेज शब्द लिहा. कॅल्क्युलेशन ऑफ पर्सेंटेज ऑफ calculation of percentage of factory overhead to direct wages. त्यानंतर ऑफिस ऑन कॉस्टचे वर्क कॉस्टची पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायला लावलेत. ते कॅल्क्युलेशन घ्या. बघा कॅल्क्युलेशन ऑफ ऑफिस ऑन कॉस्ट टू वर्क कॉस्ट म्हटलेले, म्हणजे ऑफिस ओव्हरहेड जे आहेत तर जे वर्क कॉस्टची पर्सेंटेज काढायचे. त्यासाठी परत कॉस्ट शीट कडे या. कॉस्ट शीट मध्ये ऑफिस ऑन कॉस्ट किंवा ऑफिस ओव्हरहेड जे आहेत ते किती आहेत चेक करा. आणि त्याचे वर्क कॉस्ट म्हणजे फॅक्टरी कॉस्टची पर्सेंटेज आहेत. फॅक्टरी कॉस्ट आहे 1,60,000 आणि ऑफिस ओव्हरहेडची आपण बेरीज केलेली आहे, ती बेरीज आहे 40,000. मग कॅल्क्युलेशन करा किमती टाकून. कॅल्क्युलेशन ऑफ पर्सेंटेज ऑफ ऑफिस ऑन कॉस्ट टू वर्क कॉस्ट. वर्क कॉस्ट म्हणजेच फॅक्टरी कॉस्ट. पुढचा शब्द अगोदर घ्यायचा इफ. 1,60,000 वर्क कॉस्ट किंवा फॅक्टरी कॉस्ट इज इक्वल टू ₹40,000 ऑफिस ऑन कॉस्ट म्हणजेच ऑफिस ओव्हरहेड. 100 किती, तिरकस गुणाकार करा. 100 गुणिले 40,000 भागिले 1,60,000. जर समजा तुमच्या हे लक्षात राहत नसेल तर छोटी संख्या कॅल्क्युलेशनला अंशस्थानी येणार म्हणजे वरती येणार आणि मोठी संख्या खाली येणार म्हणजे लक्षात राहील तुमच्या. कॅल्क्युलेशन करून उत्तर येते आपलं 25%, जे
ऑफिस ऑन कॉस्टचे पर्सेंटेज आहेत वर्क कॉस्टवर ते आहे 25%. बरोबर इथे दिसतंय बघा, 1,60,000च्या 40,000 हे किती टक्के आहेत? 25% आहे. इकडे 60,000च्या 20,000 हे किती आहेत? 1/3 आहे, म्हणजेच 33.33% आहेत. त्यानंतर लास्ट कॅल्क्युलेशन घ्या. कॅल्क्युलेशन ऑफ पर्सेंटेज ऑफ सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस टू कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनचे जे एक्सपेन्सेस आहेत किंवा ओव्हरहेड आहेत त्यांचं पर्सेंटेज कॉस्ट ऑफ प्रोडक्शनच्या प्रमाणात कॅल्क्युलेट करायचं आहे. मग बघा, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आहे 2 लाख आणि सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड आहेत 20,000. त्याचं कॅल्क्युलेशन केलं आपण. If 2 lakh cost of production is equal to 20,000 selling and distribution expenses, then 100 किती? तिरकस गुणाकार करून 100 गुणिले 20,000 भागिले 2 लाख कॅल्क्युलेशन करून उत्तर येते आपलं 10%. 3% कॅल्क्युलेट केले आपण. पहिले 33.33% आले, दुसरे 25% आले आणि तिसरे 10% आले. कॅल्क्युलेशन पाहून घ्या एकदा. आधी कॉस्टशीट तयार केलेला आहे आपण आणि 3 कॅल्क्युलेशन सांगितले होते. ज्या वेळेला या पद्धतीने कॅल्क्युलेशन्स येतील त्यावेळेला कॉस्टशीटचा जो प्रॉब्लेम आहे तो छोटा येईल आणि कॅल्क्युलेशन विचारले जाते. कॉस्टशीटचा प्रॉब्लेम मोठा असेल तर कॅल्क्युलेशन शक्यतो विचारले जात नाही. इथे आपला प्रॉब्लेम कंप्लीट झालेला आहे.